देवाची ये द्वारी उभा क्षण भरी। नमस्कार। देवाची ये द्वारी उभा क्षण भरी। रसिक भक्तिवृत्ती ज्ञानवृत्ती श्रोत्यांनो आणि प्रेक्षकांनो, खूप दिवसांनी एक वेगळा नजराणा घेऊन मी आपल्या भेटीला आलेली आहे। आपला संस्कृत गाण्यांचा एक जो वाहता प्रवाह आहे तो तर चालू राहणारच आहे, पण त्यामध्ये एक भर म्हणून आजपासून मी आपल्या सगळ्यांसाठी हरिपाठ घेऊन येणार आहे। माऊलींनी रचलेले हरिपाठ जी वारकऱ्यांसाठी संध्याच आहे, अशा या हरिपाठाचे 28 अभंग आहेत। ह्या अभंगांचं निरूपण यामध्ये खूप वाच्यार्थ तेवढाच लक्षार्थ भरलेला आहे, खूप परमार्थ भरलेला आहे। असं ह्या हरिपाठाचं निरूपण करण्याचा मानस मी केला आहे। माऊलींच्या प्रेरणेने ते शक्तिबुद्धी देतात, त्याप्रमाणे मी हे निरूपण करणार आहे। 28 श्लोक आहेत। आज आपण ह्याचा प्रारंभ करत आहोत। यत्कृपा लवमात्रेण महिषो वेदपारगः ज्ञानेश्वरं तमाचार्यं वंदे बद्धांजलिर्मुदा। ज्यांच्या केवळ कृपेने रेडा वेद बोलायला लागल्या त्या श्री गुरु ज्ञानेश्वरांचे चरणी मी कोटीशः शिरसाष्टांग कृतज्ञ 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 नमस्कार करते। त्यांनी माझा हा हरिपाठाचा मानस संपूर्णपणे यशस्वी करावा अशी प्रार्थना त्यांच्या चरणी करते। माऊली ज्ञानेश्वर माऊली श्री ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी। विठ्ठल रुक्मिणीचे कुशी अवतरले ऋषिकेशी। श्री विष्णूंचा अवतार श्री गुरु माझा ज्ञानेश्वर। श्री विष्णूंचा अवतार आहे। कृष्णाष्टमीच्या दिवशी आळंदीला जन्म झालेला आहे आणि त्रयोदशीच्या दिवशी समाधी घेतलेली आहे। वयवर्ष फक्त 21 वर्ष 5 महिने आणि 3 दिवस एवढ्या लहान वयात समाधी घेतलेली आहे। आणि या अल्पकाळामध्ये त्यांचे जे 4 मुक्तिधामच त्यांनी निर्माण केलेत, त्याच्यात ज्ञानेश्वरी असेल, अमृतानुभव असेल, चांगदेव 65 असेल आणि हरिपाठाचे अभंग असतील। ही 4 मोक्षाची द्वारं, ही 4 मुक्तिधाम माऊलींनी आपल्या भक्ती संप्रदायासाठी निर्माण करून ठेवलेली आहेत। आणि त्यातल्या ज्ञानेश्वरीचा तर आपण अभ्यास करतच आहोत। वेळ आली की आपण अमृतानुभव सुद्धा अभ्यासणार आहोत। पण मला हरिपाठाचं कधीच आकर्षण होतं। हरिपाठ दररोज म्हणावा श्रोते हो, पाठ करावा, म्हणावा, सुंदर लक्षार्थ भरलाय त्याच्यामध्ये। असा हा हरिपाठ नामप्रतिपादक आहे। नामप्रतिपादक आहे, नामाचं प्रतिपादन करणारा हा हरिपाठ आहे। कारण सगळ्यांनाच निर्गुण उपासना शक्य नाही आहे। निर्गुण उपासना शक्य नाही आहे। गीतेमध्ये व्यास महर्षींनी सांगितले, क्लेशोधिकतरस्तेषां अव्यक्तासक्तचेतसां। क्लेश अधिक आहे, अव्यक्ताची उपासना करण्यात क्लेश अधिक आहे, म्हणून सगुणोपासना करावी। सगुणोपासनेमध्ये नाम आहे म्हणजे रूप आहेच। नामारूपाचं वर्णन म्हणजे नामाची लयलूट केली आहे माऊलींनी। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असा हा हरिपाठ श्रोते हो। सगुण भक्ती आणि नाम यांची मुक्त लयलूट हरिपाठामध्ये आपल्याला दिसते। आपण नुसता तो म्हणतो, पण त्यातल्या प्रत्येक शब्दात, प्रत्येक ओळीत किती छान अर्थ आहे, हे यथाशक्ती यथामती मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। पहिला अभंग आपण बघू। देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधियल्या।
हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाया सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासांची खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ओघवती शैली श्रोते हो, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. काय आहे पहिली ओळ? देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. वारकऱ्यांसाठी हा हरिपाठ म्हणजे संध्याच आहे. संध्ये इतकं पवित्र स्थान त्यांचं आहे. नाम प्रतिपादक असा हा हरिपाठ वारकरी नियमाने म्हणतात. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. कोणत्या देवाचं दार? देवाचं दार काय आहे? आपल्या देव्हाऱ्याचा प्रवेशद्वार का किंवा मंदिराचं प्रवेशद्वार का? नाही. देवाची ये द्वारी, इथे देवाचं द्वार म्हणजे ब्रह्मज्ञानाचं द्वार, ब्रह्मज्ञानाची ओळख. देवाची ये द्वारी ते ब्रह्मज्ञान आहे. अनेकांनी याचा वेगवेगळ्या आपल्या याच्याप्रमाणे बुद्धीप्रमाणे अर्थ लावलेला आहे. जसे गीतेचे अनेक अर्थ आहेत तसे हरिपाठाचे सुद्धा अनेक आपापल्या बुद्धीप्रमाणे अर्थ लावले, पण प्रत्येक अर्थ ग्रहणीयच आहे. तरी त्यातल्या त्यात देवाची ये द्वारी म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या द्वारी. देवाची ये द्वारी ब्रह्मज्ञानाची ओळख करण्याचा प्रयत्न करा. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. आता हे ब्रह्मज्ञानाभोवतीच गीता फिरते, ज्ञानेश्वरी फिरते, दासबोधात तेच सांगितलंय. मग हे ब्रह्मज्ञान म्हणजे आपलं अंतिम प्राप्तव्य आहे. ह्या ब्रह्मज्ञानाची ओळख करायची आहे. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. क्षणभरी अत्यल्प काळ अपेक्षित आहे. क्षणभरी शब्दामध्ये अत्यल्प काळ अपेक्षित आहे, पण तो सुद्धा तुमच्या केवळ शरीराने नाही तर मन, बुद्धी, चित्त सगळं तुमचं तिथे लीन झालं पाहिजे. ब्रह्मज्ञानाची ओळख करताना लीन झालं पाहिजे, आतुर झालं पाहिजे, उत्सुक झालं पाहिजे. देवाची द्वारी उभा क्षणभरी. असं जर आपण केलं, आत्मज्ञानासाठी आपण जर असे लीन झालो, आतुर झालो, तर तेणे मुक्ती चारी साधी येल्या. 4 मुक्तींची प्राप्ती होणार आहे. ज्याने या ब्रह्मज्ञानासाठी क्षणभर का होईना, अत्यल्प काळ का होईना लीन होऊन प्रयत्न केले, श्रद्धेने प्रयत्न केले, त्याला काहीतरी प्राप्त होईल आणि त्याला 4 मुक्ती प्राप्त होतील. मोक्ष, मोक्ष आणि मुक्ती मुच धातू आहे श्रोते. याच्यामध्ये जन्ममृत्यूच्या चक्रातनं मुक्तता, परमेश्वराशी सायुज्यता, ही मुक्ती आहे. 4 प्रकारचे देह आहे. स्थूल देह, सूक्ष्म देह, महाकारण देह आणि लिंग देह. या 4 देहांपासून मुक्ती म्हणजे मोक्ष आहे. या 4 मुक्ती त्याच्यानी साधतात तुम्हाला. जेव्हा ब्रह्मज्ञानासाठी तुम्ही श्रद्धेने अल्पसा प्रयत्न जरी करतात तरी ते प्राप्त होतं थोडंफार तरी, आणि मग तुम्हाला 4 मुक्तींची प्राप्ती होते. कोणत्या 4 मुक्ती? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. या 4 मुक्ती प्राप्त होतात. तुमच्या एका प्रयत्नात या मुक्ती नाही प्राप्त होणार. तुम्ही ब्रह्मज्ञानाचा अल्पकाळ श्रद्धेने प्रयत्न करा, करत राहा. त्याच्यात पौन पुण्यावृत्ती पाहिजे. त्या प्रयत्नांमुळे मग ह्या 4 प्रकारच्या मुक्ती प्राप्त होतात. माऊली म्हणतात ते. माऊलींचं वाक्य म्हणजे शिला लिखितमाक्षरम. काय म्हणतात ते? 4 मुक्ती. तेणे मुक्ती चारी साधी येल्या. पहिली सलोकता. सलोकता म्हणजे देवलोकामध्ये वास्तव्य, सलोकता. समीपता, देवांच्या समीप वास्तव्य, देव समोर दिसणार, देवांच्या समीप वास्तव्य. सलोकता, समीपता, स्वरूपता, देवांचं रूप प्राप्त होणार, दिव्य रूप, स्वरूपता. आणि सायुज्यता म्हणजे देवाशी एकरूप, देवाशी एकरूप, देवाशी एकरूप. देवाचं आणि आपलं अद्वैत नातं, ही शेवटची मुक्ती आहे. सायुज्यता ही शाश्वत मुक्ती आहे श्रोते हो. ब्रह्मज्ञानासाठी अल्पसा प्रयत्नसुद्धा माणसाला काळानंतर ह्या 4 प्रकारच्या मुक्ती प्राप्त करून देतो. तेणे मुक्ती चारी साधी येल्या.
देवाचे द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तीचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा. हरी आणि हर, रू हर धातू हे श्रोते हो त्याच्यामध्ये. रू हर धातूचा अर्थ हरण करणे, दूर करणे. सांसारिक व्यथा दूर करतात ते हर आणि ते हरी. हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे शंकर. दैवतच ती आपली परब्रह्मस्वरूप दैवत आहे. ती संसार व्यथा नाहीशा करतात. म्हणून हर म्हणजे भगवान शंकर आणि हरी म्हणजे भगवान विष्णू. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मुखानी म्हणाच आहे. मुखानी म्हणा असं जरी सांगितलं असलं श्रोते हो, तरी जेव्हा आपण सारखं अविरत नाम घेतो तेव्हा आपल्या चित्ताला ती सवय लागते. अंतःकरण चतुष्टयामध्ये जे चित्त आहे, मन बुद्धी चित्त अहंकार, त्याला ती इतकी सवय लागते की आपल्या नकळत मनामध्ये त्याचा जप होत राहतो, त्या नामाचा जप होत राहतो. अगदी उठता बसता काम करता करता, उठता बसता कामही करता, किंवा घास घेता घोट गिळता, शय्येवरी मी पहुडता, असं ते चित्त नामस्मरण करत राहतं. जर तुमच्या ओठाला अविरत हरीच्या नामाची, उपास्य दैवताच्या नामाची सवय असेल तर. होठ कंठ नाही आले, जिव्हा स्मरेन नाम, राम हमारा जप करे, हम बैठे आराम. असं ते आतमध्ये नाम सुरू राहतं श्रोते हो. म्हणून सांगितलंय सतत ओठामध्ये नाम ठेवा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग पुण्याची गणना कोण करी? तुमचं पुण्याची गणना कोण करणार? अगणित पुण्य, अगणित पुण्य, अगणित पुण्य. पुण्याच्या राशीच्या राशी केवळ हरिनाम म्हणा. कारण जेव्हा हरिनामाचं कवच ओठावर असतं तेव्हा कुठल्याच दुर्विचाराची, कुविचाराची, अमंगल विचारांची हिंमतच होत नाही आपल्या आसपास सुद्धा येण्याची. त्या नामाचं कवच आपल्या भोवती असतं. म्हणून पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी, संसारात आहात तुम्ही, गृहस्थ धर्म स्वीकारला आहे, प्रपंच सुरू आहे. असोनी संसारी, जिव्हेला सांगताय जिव्हे वेगू करी, जिव्हे वेगू करी. हे जिव्हे तू कुठल्या कामासाठी वेग कर? असोनी संसारी जिव्हे वेगू करी. हे कोण सांगताय? वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. वेद आणि शास्त्र हात उंचावून त्रिवार सांगतात की जिव्हे तू हे नाम स्मर. संसारात असला तरी सुद्धा जिव्हेला सांगताय की हे नामाचं स्मरण कर. असं 4 वेद, 6 शास्त्र, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, दर्शन वाङ्मय शास्त्र सगळी सांगतात बाह्या उभारून, म्हणजे त्रिवार सांगतात की असोनी संसारी जिव्हे वेगू करी. वेद शास्त्र उभारी बाह्या सदा. जिव्हेला उपदेश किती भूपाळ्यांमध्ये सांगितलाय. जिव्हे कीर्तय केशवम मुररिपुम, चेतो भज श्रीधरम, पाणे द्वंद्व समर्चयाच्युत कथाम, श्रोत्रम अभयम त्वं शृणु. सगळ्या अवयवांना संतांनी उपदेश केलाय हो. जिव्हे कीर्तय केशवम. अगं जिव्हे तू केशवाचं नाम घे. इथे माऊली म्हणताय जिव्हे वेगू करी. जिव्हेला वेगाने नाम घ्यायला सांगितलं आहे. जिव्हे असं वेदशास्त्र हात उभारून तुम्हाला 3 वेळा सांगत आहे. जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी पाया सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासांची खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. कसं द्वारकेचे राणे म्हणताना मन भरून येतं. द्वारकेचा राजा हो, सम्राट आहे. पांडवांच्या घरी येतोय, पांडवांसाठी धावतोय, द्रौपदीसाठी धावतोय, भीमासाठी धावतोय, अर्जुनासाठी धावतोय, महाभारतीय युद्ध जिंकून देतोय. कशासाठी? कारण पांडवांनी हे व्रत पाळलेलं आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हे व्रत पांडवांनी आयुष्यभर पाळलं आहे. म्हणून द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी धावतो आहे. हे व्यासांच्या महाभारताची खूण आहे त्याच्यासाठी. व्यासांनी महाभारतात दाखवून दिलं आहे की हा पांडवांच्या घरी हा द्वारकेचा राणा सत्य जिथे आहे तिथे धावतो. म्हणून सत्यमेव जयते या न्यायाने द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी धावलेला आहे. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. देवाची द्वारी उभा क्षण भरी,
तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासांची खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. इत्यलम.